नमस्कार, मी श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण गुणकारी आवळ्याचा वर्षभर टिकणारा चटपटीत सरबत कसा बनवायचा ते बघणार आहोत। एकदा हे सरबत बनवलं की फ्रीजमध्ये हे वर्षभर छान टिकतं आणि आयत्या वेळी अगदी झटपट बनवून आपल्याला हे पिता येतं। उन्हाळ्यात बाहेरून कोल्ड्रिंक्स आणून पिण्यापेक्षा घरच्या घरी केमिकल फ्री, हायजिनिक व विटॅमिन्सने भरपूर असा हा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आवळ्याचा सरबत तुम्ही सुद्धा नक्की बनवून प्या। आवळा सरबत बनवण्याकरता इथे मी अर्धा किलो ताजे व हिरवेगार आवळे घेतलेत। आवळे फ्रेश असतील तर याचा रस सुद्धा खूप छान निघतो आणि सरबत सुद्धा जास्त दिवस टिकतो। यांना मी स्वच्छ धुवून व सुती कपड्याने पुसून छान कोरडे करून घेतलेत। आपल्याला जर हा सरबत वर्षभर टिकवायचा असेल तर यात कुठेही पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही। यांना तुम्ही फॅन खाली सुद्धा सुकवून घेऊ शकता। आता या सर्व आवळ्यांना आपण बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहे। तुम्ही हे आवळे किसणीवर छान किसूनही घेऊ शकता। अशा प्रकारे सर्व आवळे कट करून ह्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी सर्व आवळे बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेत। आपण या आवळ्यांचा रस काढणार आहोत, त्याकरता यांना मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे। तुम्ही जर आवळे किसून घेणार असाल तर यांना न वाटताच याचा रस काढू शकता। इथे मी थोडं थोडं करून सर्व आवळे पाणी न घालता मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलेत। आता आपण याचा रस काढून घेऊया। त्याकरता इथे मी एका स्वच्छ कोरड्या बाउलवर कॉटनचा स्वच्छ रुमाल ठेवलाय। यावर आवळ्याचा सर्व गर काढून घ्यायचा आहे। इथे मी आवळ्याचा सर्व गर या रुमालावर काढून घेतलाय। आता हाताने प्रेस करून या गरातून सगळा रस काढून घ्यायचा आहे। आवळे वाटून घेतल्यामुळे यातला रस अगदी सहज व पटकन निघतो। तुम्ही बघू शकता आपण घेतलेले आवळे ताजे होते म्हणून याचा रस सुद्धा अगदी मस्त असा निघालाय। आता या रसाला आपण मोजून घेणार आहोत। जितका रस आहे त्याच्या दीडपट आपण यात साखर घालायची आहे। आवळे आंबट तुरट असतात म्हणून यात साखर थोडी जास्तच घालावी लागते, पण तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सरबत बनवण्याकरता इथे मी ॲल्युमिनियम किंवा लोखंडाचं भांडं न घेता इथे मी स्टीलचं भांडं घेतले। यात मी हा रस मोजून घेते। तुम्ही बघू शकता इथे आपल्या रसाचे 3 कप भरलेत। रस घेताना नेहमी असा कपाने किंवा वाटीने मोजूनच घ्यायचा, म्हणजे यात साखरेचं अगदी योग्य प्रमाण घालता येतं। आता यात मी रसाच्या दीडपट म्हणजेच 4.5 कप साखर घालते। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता। या साखरेला या रसात विरघळवून घ्यायची आणि मीडियम गॅसवर साखर आणि रसाला एकजीव होईपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे। या रसाला करपू न देता सतत ढवळत राहायचं आहे। आपण या साखरेचा पाक नाही करणार आहोत, याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता साखर विरघळल्यानंतर रस छान ट्रान्सपरंट झालाय। रसाला छान खळखळून उकळी आली की याला अजून 2 मिनिटं शिजवून गॅस स्लो करून घ्यायचा आहे। सरबत चटपटीत बनवण्याकरता यात मी 2 चमचे सैंधव मीठ घालते, 2 चमचे भाजलेले जिऱ्याची पूड घालते आणि 2 चमचे काळी मिरी पावडर घालायची आहे। आता या सर्व मसाल्यांना या रसात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या सर्वांना छान ढवळून 1 मिनिटभर शिजवून गॅस बंद करायचा आहे। आपला आवळा सरबत तयार आहे। आता या सरबताला गार करून घ्यायचं आहे। आपलं सरबत व्यवस्थित थंड झालंय। आता या सरबताची चव अजून वाढवण्याकरता यात मी 2 लिंबाचा रस घालते। हा रस मी गाळणीने व्यवस्थित गाळून घेतलाय। या लिंबाच्या रसामुळे आपल्या आवळा सरबताला अजून छान टेस्ट येते, म्हणून तुम्ही सुद्धा आवळा सरबत करताना लिंबाचा रस नक्की घालून बघा। या लिंबाच्या रसाला सुद्धा आवळा सरबतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता याला आपण गाळून घ्यायचे, म्हणजे आता आपण जे मसाले घातलेत ते गाळून निघतील आणि आपला सरबत एकदम स्वच्छ व स्मूथ बनेल। त्याकरता इथे मी काचेचं स्वच्छ कोरडं भांडं व सुती रुमाल घेतलाय। यात हा सरबत घालून छान गाळून घ्यायचंय। अशा प्रकारे मी सर्व सरबत व्यवस्थित गाळून घेतलंय। तुम्ही बघू शकता गाळल्यामुळे आपला सरबत अगदी मधासारखा स्मूथ व छान दिसतोय। आता याला एका काचेच्या स्वच्छ कोरड्या बाटलीत भरून ठेवायचा
आणि वर्षभर या आवळा सरबताचा आस्वाद घ्यायचा। आपला वर्षभर टिकणारा विटॅमिन्सने भरपूर हायजेनिक आरोग्यवर्धक आवळा सरबत तयार आहे। आता या सरबताला सर्व कसं करायचं ते बघूया। याला आपण 2 पद्धतीने सर्व करणार आहोत। सर्वात आधी एका काचेच्या ग्लासात थोडेसे बर्फाचे खडे घालायचे। त्यानंतर हे जे आपण सिरप बनवलं आहे यातले 3 चमचे सिरप यात घालायचे आणि पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपलं थंडगार झटपट आवळा सरबत तयार आहे। आता दुसऱ्या पद्धतीने सरबत कसं बनवायचं ते बघूया। इथे मी ग्लासाला थोडंसं तिखट मीठ व भाजलेले जिरेपूड लावून घेतले। आता यात थोडेसे बर्फाचे खडे घालायचे आहेत, थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत, यात 3 चमचे आवळ्याचं सिरप घालायचे आणि यात सोडा घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपला आवळा मोहितो तयार आहे। मग तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात अशा झटपट बनणाऱ्या आवळ्याच्या सरबताचे वेगवेगळे प्रकार नक्की बनवून प्या। आणि तुम्हाला जर आपली आजची आवळा सरबताची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशाच छानशा रेसिपी सोबत लवकरच भेटू। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।